सोपं आहे सगळं नसतं. त्या गोष्टी फेस करताना कळतं की किती तो त्या सगळा प्रवास किती त्रासदायक असतो. समजा ते फेस करतायत म्हणा, पण तुमच्या वाट्याला अजून तेवढे ते कष्ट किंवा त्या गोष्टी आल्या नाहीत. त्या लेवलला जाण्याची अजून वेळ आली नाही, कारण तुमच्या घरची परिस्थिती चांगली आहे बऱ्यापैकी सगळ्यांचीच. आईवडील कष्ट करून तुम्हाला सगळं पुरवत आहेत. तर त्यानं काम सांगितलं नाही मग अशी तो वेटरच काम करायचा, वाढायला जायचा वाढायला. लग्न बिग्न असतं ना, 500 रुपये हजेरी 400 रुपये हजेरी नाही का वाढायचा. एवढा खर्च की म्हटलं सर नाही आता मग, कारण शेवटी पर्याय नाही ना, की घरी सांभाळणं असतं, घरातलं मोठं मुलं असं ती जबाबदारी असते. बंद करावं लागतं अक्षरशः. म्हणजे साहेब फेटे बांधायला जायचे, लग्नात फेटे बांधायला जायचे, फेटे बांधायला ऑर्डर घ्यायचे फेट्याचे 10 रुपयानं 15 रुपयाला फेटानं. ह्यातून बरीच अशी आहेत की काही काम करतात, काही काम करू शकतात. कसं असं ना की आयुष्यात आपण टेम्पररी पाहत असतो. आत्ताची अडचण कशी भागेल, आत्ताची गरज कशी भागेल, मग ती कुठली असेल, आत्ताची संधी कशी भेटेल, त्याच्या नादात आपण आयुष्यातलं परमनंट सोर्स गमवतो. तुम्हाला कोणा एखादी व्यक्ती सांगायचं तुमच्या आयुष्यात असेल, तुमचे आई वडील असतील, भाऊ असेल, मित्र असेल, मैत्रिणी असेल, की बाबा तू आता करू नकोस, तुझ्या टार्गेटवरती लक्ष दे, त्या पाठीमागे काहीतरी वेगळा मित्रार्थ असतो. आणि ते त्यावेळी ते सोडलं तर ते आयुष्यात जो परमनंट असतो ना, जे तुम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत ती गोष्टी मिळत असते, ते तुमचे यश असेल. त्यासाठी आता सोडण्याची मानसिकता पाहिजे. मी नेहमी म्हणत असतो मला की कुछ पाने के लिए कुछ भी होणं नाही पडतं. काहीच गमवायची गरज लागत नाही. ठराविक काळासाठी ते साईडला ठेवावं लागतं. एकदा यशस्वी झाला की परत आयुष्यभर त्या सगळ्या गोष्टीचा जे कधी बघायला भेटलं ते सगळं बघायला भेटतं. ते यश, मान सन्मान, त्या सगळ्या आयुष्यातल्या गोष्टी, सुख सुविधा, आनंद, ते सगळं बघायला भेटतं. आता फक्त हा जो काही काळ आहे तुमच्या पुढं फक्त मोजून 1.5 ते 2 महिने वेळा, हे 60 दिवस, फक्त हे 60 दिवस त्या एकलव्यासारखं फोकस राहायचं. अजिबात एक क्षणही आपला फोकस नाही हल्ला पाहिजे. एवढं जर फोकस राहिला तर 100% नियतीलाही तुमच्या पुढे उभे टिकावं लागतील. पण तुमचे कष्ट त्या लेवलचे पाहिजे. कष्ट त्या लेवलचे पाहिजे. तुमच्या अंगावर तुम्हाला कोडे मारून घ्या म्हणत नाही. अभ्यासात वेळ घालवा, ग्राउंडला फोकस द्या, डाएट प्रॉपर करा. जर तुमच्या डोक्यात 24 तास ग्राउंड आणि अभ्यासाच्या व्यतिरिक्त काही फिरलंच नाही पाहिजे, तिसरी गोष्ट यायला चान्सेस नाही पाहिजे, इतकं तुम्ही डेडिकेटेड पाहिजे. आणि हे असेल तर 100% यश भेटते. कष्टाला पर्याय नाही, आणि कष्ट केल्यानंतर यश भेटायला दुसरा पर्याय राहणार नाही. 100% भेटतं. फक्त कष्ट तेवढं प्रामाणिक पाहिजे. इथं लक्षामध्ये पुन्हा एकदा त्या दोघांचं आभार तर मी मानणारच नाही. आभार मानलं की नातं संपताना ते दुराव होतं. आभार बी मानत, प्रत्येकाचा आभार मानत असतो. त्या दोघांचं कौतुक वाटतं मला, कारण त्यांचं कष्ट मी जवळून पाहिले. कष्ट पाहिले, अप अँड डाऊन्स पाहिलेत, डिस्टर्ब होणं पाहिले, सगळ्या चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी, भटकणं सगळं पाहिलं. मेंटली भटकणं, इमोशनली भटकणं, सगळ्या गोष्टी जवळून पाहिलेत. त्यातनंही सावरून शेवटच्या क्षणात टिकून राहिल्यामुळे आज ते त्या गोष्टी आत्मसात केलेत किंवा ते भेटलं सगळं. एकदा पुन्हा एकदा आपल्या सगळ्यातर्फे त्या दोघांचं कौतुक म्हणून एकदा जोरदार टाळ्या. माझा आता त्या दोघांनी पुण्याला झालं पाहिजे, म्हणजे माझा ताण कमी झाला असता. 131 टोटल बरं घ्यायची मागच्या वर्षी. आता हा आहे यावर्षी पुणे सिटीला एकत्र अभ्यास केलेला आहे. मलाच बरं वाटतं बाबा, पुण्याला